नागलीच्या पिठाचं थालीपीठ किंवा भाकरी म्हटलं की मुलं खायला तयार होत नाहीत. पण त्याच नागलीच्या पिठाची अशी मऊसूत इडली बनवली तर मुलं नक्कीच आवडीने खातील. म्हणूनच आज मुलांसाठी काहीतरी हेल्दी आणि टेस्टी बनवायचं ठरवलं. नागली म्हणजेच रागी. यामध्ये कॅल्शियम, आयरन आणि फायबर सारखी पोषक तत्व मिळतात. त्यामुळे मुलांच्या आहारात नागलीचा समावेश करण्याचा हा एक सोपा आणि टेस्टी पर्याय आहे. आणि यासाठी लागणारं साहित्य देखील खूप साधं आहे. अर्धा कप नागलीचं पीठ, अर्धा कप रवा, अर्धा कप दही, चवीनुसार मीठ आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून अर्धा ते पाऊण कप पाणी देखील इथे मी घातलेलं आहे. बॅटर तयार झालं की आता पुढची तयारी. इडलीचं भांडं गरम करायला ठेवलं आणि मोडला तेल लावून घेतलं, म्हणजे इडल्या अगदी सहज बाहेर निघतील. आणि इथे मी थोडासा ट्विस्ट म्हणून काजू देखील ठेवले, कारण मुलांसाठी बनवते, मग चव आणि न्यूट्रिशन दोन्ही एक्स्ट्रा हवं. आता इडल्या फुल फ्लेमवर साधारण 15 मिनिटं वाफवून घ्यायच्या आहे. सगळं साहित्य रात्रीच तयार करून ठेवलं असेल तर सकाळी मुलाच्या टिफिनसाठी काय बनवायचं हा विचार करण्यात तुमचा वेळ जाणार नाही. सकाळी फक्त बॅटर तयार करा, इडल्या वाफवायला ठेवा आणि साधारण 20 मिनिटात मुलाच्या टिफिनसाठी हेल्दी आणि मऊसूत इडल्या तयार.